मित्रांनो, विचार करा. स्थिर असलेली वस्तू स्वतःहून हालचाल करते का? किंवा वेगाने येणारा चेंडू आपल्या हाताला न लागता थांबतो का? नाही ना. या प्रत्येक क्रियेमागे एक अदृश्य शक्ती असते, जिला आपण म्हणतो बल. चला तर मग आज उघडूया बलाच्या या शक्तीचे रहस्य. बघा रे, आता बल म्हणजेच काय की कोणतीही वस्तू असू दे, तिला ढकलण्यासाठी किंवा ओढण्यासाठी जे काही आपण लावलेला जोर आहे त्याला काय म्हणायचं रे? बल. काय म्हणायचं आहे? कोणतीही वस्तू ढकलण्यासाठी किंवा ती ओढण्यासाठी लावलेला बलाला, जोराला बल म्हणायचं. आता बलामुळे वस्तूची दिशा बदलू शकते किंवा तिचा आकार बदलू शकतो. बल म्हणजेच काय? कोणतीही वस्तू ढकलण्यासाठी व ओढण्यासाठी लावलेल्या जोर म्हणजेच काय रे? बल. लक्षात आलं का? आता ह्या बलाचे काही प्रकार पडतात. आता बघा रे, पहिलं जे बल आहे, पहिला जो प्रकार आहे तो काय आहे रे? स्नायूंचे बल. काय आहे तो? स्नायूंचे बल. आता बघा, स्नायूंचे बल म्हणजेच काय? जेव्हा आपण आपल्या शरीरातील स्नायूंचा वापर करून कार्य करतो तेव्हा त्याला स्नायूबल म्हणतो. म्हणजेच काय रे? बघा रे, की उदाहरण काय? सायकल चालवणे असेल किंवा हा चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, हा मुलगा काय करतो रे? वजन उचलले. म्हणजे जे हातामधले जे काही स्नायू आहेत त्यांचा वापर करून त्यानं काय केले रे? जे काही कार्य केले म्हणजेच काम केले, हे काय आहे रे? स्नायू बल. म्हणजेच काय रे? स्नायूंच्या साहाय्याने केलेले काम. साहाय्याने केलेले काम. आता दुसरा प्रकार काय आहे बघा रे? तो यांत्रिक बल. आता जे बल यंत्राच्या साहाय्याने लावले जाते त्याला काय म्हणायचे रे? यांत्रिक बल. उदाहरणार्थ मिक्सर, शिलाई मशीन, ट्रॅक्टर किंवा जो काही छतावर फिरणारा पंखा आहे, ह्याला काय दिलं जातं रे? यांत्रिक बल. म्हणजेच काय? यंत्राच्या साहाय्याने लावले जाते. हे जे काही बल आहे ते कशाच्या साहाय्याने लावले जाते? यंत्राच्या साहाय्याने. यंत्राच्या साहाय्याने लावलेले बल म्हणजेच काय? यांत्रिक बल. त्यानंतर जो काही तिसरा प्रकार आहे तो काय आहे रे? बघा रे, गुरुत्वीय बल. आता गुरुत्वीय बल म्हणजेच काय? की पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचते. या खेचण्यालाच काय म्हणतात रे? गुरुत्वीय बल म्हणतात. सर आयझॅक न्यूटन यांनी याचा शोध लावला. म्हणजेच काय? जर आपण कोणतीही वस्तू काय केली, अशी मी वरती फेकली तर ती काय होते रे? खाली पडते. म्हणजे ती वरती आकाशात जाते का? तर नाही. म्हणजेच काय? उदाहरणामध्ये तुम्हाला दिसते, झाडावरून खाली पडणारे फळ असेल किंवा चेंडूवर फेकला तरी खालीच येणे. म्हणजेच काय? जे काही पृथ्वी आहे ती सर्व काय करते रे? आपल्या दिशेने खेचून घेते. आता म्हणजेच काय? जे काही वस्तूवर फेकताना आपण काय करतो रे? बलाचा वापर करतो. ह्या बलाची दिशा कुठे असते रे? पृथ्वीचे जे काही गुरुत्वीय बल आहे त्याच्या काय असते रे? विरुद्ध दिशा असते. म्हणून त्या काय होते? विरुद्ध दिशेने कार्य करणाऱ्या बलामुळे जी फेकलेली वस्तू आहे तिची काय होते रे? गती कमी कमी होत जाते आणि शेवटी शून्य होऊन ती वस्तू काय होते रे? खाली पडते. आता बघा रे, खाली पडताना जे काही वस्तूवर कार्य करणारे जे काही गुरुत्वीय बल आहे ते काय होते रे? सतत वाढत जाते. ह्यालाच काय म्हणायचे आपण? गुरुत्वीय बल. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे काही बल आहे ह्याला काय म्हणायचे आपण? गुरुत्वीय बल. हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय? जी काही पृथ्वी आहे ही सर्व वस्तू काय करते रे? आपल्याकडे खेचून घेते. प्रत्येक वस्तू, पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचते. यालाच गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. लक्षात आलं का? त्यानंतर जे चौथं बल आहे ते काय आहे रे? चुंबकीय बल. आता बघा रे, चुंबकामुळे
लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. म्हणजेच काय, हा जो काही चुंबक आहे हा काय करतो रे, जे काही खिळा किंवा जे काही टाचणी असेल ती काय करतो रे, ती वस्तू स्वतःकडे खेचतो. हे जे काही त्याने खेचण्याची जी क्रिया केली ह्या बलाला काय म्हणायचं आहे, चुंबकीय बल म्हणायचे. म्हणजेच काय, चुंबकीय बल म्हणजे चुंबकामुळे लावलेले बल. चुंबकामुळे लावलेला बलाला काय म्हणायचं, चुंबकीय बल असे म्हणायचं. त्यानंतर जो काही पुढचा प्रकार आहे तो काय आहे रे, घर्षण बल. आता बघा रे, दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर काय केले जातात रे, घासले जातात, तेव्हा त्यांच्यामध्ये काही बल निर्माण होते. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, घर्षण बल म्हणणार आहे. आता हे नेहमी काय असते रे, गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. पण आता बघा, हे जे काही तुम्हाला उदाहरण दिसते, हे उदाहरण म्हणजेच काय रे, की जो आपण कॅरम खेळतो ह्या कॅरमवर असणारा जो काही स्ट्रायकर आहे, ह्या स्ट्रायकरनं जर एखादी जी काही कवडी आहे ती काय करतो रे, आपण मारतो. म्हणजेच काय, कॅरमवर ही स्ट्रायकर घासत जाऊन सुद्धा काय होतं रे, असं घर्षण म्हणजे घरंगळत जातो. ह्यालाच काय आपण म्हणायचं रे, घर्षण बल. आता बघा रे, दुसरं उदाहरण काय माहिती आहे का, जर चालताना आपण घसरू नये म्हणून बुटांचे तळवे कसे असतात रे, खरखरीत असतात. हे सुद्धा घर्षण बलाचे उदाहरण आहे. लक्षात आलं का? अजून दैनंदिन आयुष्यात कुठे कुठे उपयोग होतो हे कमेंट करून नक्की मला सांगा. आता घर्षण बल म्हणजेच काय, दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले गेल्यामुळे तेथे घर्षण बल निर्माण होते. तेथे घर्षण बल निर्माण होते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर कोणतं बलाचा प्रकार आहे बघा, स्थितिक विद्युत बल. बघा, घासल्यामुळे काही पदार्थांमध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो. अशा पदार्थांमधील बलाला स्थितिक विद्युत बल म्हणतात. उदाहरणार्थ बघा रे, जो काही प्लॅस्टिकचा कंगवा आहे हा केसावर घासून आपण काय करतो, जर ह्या कागदांच्या कपड्याजवळ नेला तर काय होतं रे, कंगव्यामुळे त्याच्याकडे आकर्षित होणारे कागदाचे छोटे छोटे तुकडे, हे कशाचं उदाहरण आहे, स्थितिक विद्युत बलाचे. म्हणजेच काय, रबर, प्लॅस्टिक, एबोनाईट अशा पदार्थांवर काय होतं रे, विद्युत प्रभार निर्माण होता. आणि विद्युत भारित पदार्थावर जे काही निर्माण होणारे बल आहे त्यालाच आपण काय म्हणायचं, स्थितिक विद्युत बल असे म्हणायचं. लक्षात आलं का, की काही पदार्थामुळे, घासल्यामुळे काही पदार्थामध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो. कोणकोणते आहेत रे ते पदार्थ, तर ते पदार्थ आहेत रबर, त्यानंतर प्लास्टिक, त्यानंतर काय आहे रे, एबोनाईट, हे काय आहेत रे, विद्युत भार निर्माण होणारे पदार्थ आहेत. आणि ह्या विद्युत भार निर्माण होणाऱ्या पदार्थावर जर आपण काय केलं रे, बल लावलं तर त्याला काय म्हणायचं आहे, स्थितिक विद्युत बल असे म्हणलं जातं. लक्षात आलं का? आता पुढील घटक काय आहे रे, एकत्रित बले. बघा, जेव्हा एखादी क्रिया घडताना एकाच वेळी अनेक प्रकारची बले कार्य करत असतात तेव्हा त्याला एकत्रित बले म्हणतात. आता बघा रे, जेव्हा एखादा मनुष्य काय करतो रे, सायकल चालवतो, ह्यामध्ये काय होते रे, स्नायूंचं काम होते. म्हणजेच काय, हाताचे पायांच्या स्नायूंचं काय होतं रे, काम होते. त्यासोबतच ही सायकल कशावरून जाते रे, रस्त्यावरून जाते. म्हणजे सायकल आणि रस्ता ह्यामध्ये काय होतं रे, घर्षण बल होते. त्यासोबतच जो काही माणूस किंवा ही जी काही सायकल आहे ती काय होते रे, पृथ्वीकडे खेचली जाते. म्हणजेच ती रस्त्याला लागूनच असते, ती खाली खेचली जाते. ह्यामध्ये कोणतं बल आहे रे, गुरुत्वीय बल. म्हणजेच काय, जेव्हा एकाच वेळी म्हणजे स्नायू बल आहे, घर्षण बल आहे, तसेच गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वीय बल एकत्र काम करत असतील तर आपण त्याला काय म्हणायचं, एकत्रित बले. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजेच काय रे, एकाच वेळी
अनेक बले कार्य करतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं आहे? एकत्रित बले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर मित्रांनो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी हालचाल या बलांमुळे शक्य आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चेंडू फेकाल किंवा सायकल चालवाल तेव्हा नक्की आठवा की तिथे कोणते बल कार्य करत आहे. विज्ञानाची अशीच गंमत जाणून घेण्यासाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली. तोपर्यंत आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.